कविता 7वी माझी मराठी। सर्वप्रथम ही कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे। माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात हो नये उतराई, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहा परी, कधी चांदणे शीतल, रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लिहुलिया नाना बोली माझी मराठी सजली, माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही तुझा भाव असो कोणताही पंथ, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी। आज आपण माझी मराठी ही कविता अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम बघूया कवयित्रीचा परिचय। या कवितेच्या कवयित्री आहेत मृणालिनी कानिटकर जोशी। त्यांचा जन्म 1969चा आहे। तसेच सीमंतिनी हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे। या पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण सर्वप्रथम बघूया। मातृभाषेविषयी असणाऱ्या आपल्या मनात आपुलकी असते, आपल्या आईविषयी सर्वांना प्रेम असते, तसे मराठी भाषेविषयी सर्वांना वाटते। आपल्या मराठी भाषेतील शब्दांचे महत्त्व, बोलींचे महत्त्व, मराठी भाषेतील थोरवी प्रस्तुत कवितेतून व्यक्त केली आहे। म्हणजेच कवयित्री मृणालिनी जोशी यांनी या कवितेत आपली मायबोली मराठी किती सुंदर आहे, किती थोर आहे, हे सुंदर पद्धतीने, सुंदर रीतीने मांडलेले आहे। आपल्याला जशी आपल्या आईविषयी प्रेम वाटते, आपुलकी वाटत असते, अगदी तसेच आपली मायबोली, आपली मराठीसुद्धा तितकीच प्रिय असते। आपल्या मनामध्ये मायबोली मराठीविषयी सन्मान आहे, आदर आहे। अशा भावना कवयित्री मृणालिनी जोशी यांनी आपली थोरवी या कवितेतून मांडलेली आहे। ही थोरवी ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा आपली ही मराठी भाषा किती थोर आहे, महान आहे याची कल्पना येते। संत ज्ञानेश्वर हे थोरवी वर्णन करताना असं म्हणत असतात की माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृताचेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन। म्हणजे माझी मराठी भाषा इतकी थोर आहे की ती पैजेमध्ये सुद्धा हरवू शकेल। म्हणजे मराठी भाषेची थोरवी, त्याचा गोडवा संत ज्ञानेश्वरांनी व्यक्त केला व याच मराठी भाषेतून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली व मराठी भाषेची थोरवी सर्व जगाला या ग्रंथातून पटवून दिली। मग या मराठी भाषेचा गोडवा आपल्याला आवडतो, ते आपल्याला हवीहवीशी वाटते। तर कवयित्रीने या कवितेमध्ये मराठी भाषेविषयीची थोरवी सांगितलेली आहे। तर या मराठी भाषेमध्ये आपल्याला त्याचा अभिमान असायला पाहिजे असं कवयित्रीने या कवितेमध्ये सांगितलेले आहे। तर बघूया आपण कवयित्री या ठिकाणी या कवितेमध्ये काय सांगत आहे ते। माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई। कवयित्रीनं असे सांगायचे आहे की ही माझी भाषा म्हणजेच मराठी भाषा माझी जणू आई आहे। आपल्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हे आपली प्रत्येक भावना व या भावनांना अर्थ देण्याचे काम आपली ही मायबोली मराठी करत असते। या मायबोलीच्या ऋणांमध्ये आपण नेहमी राहावे व हे ऋण आपल्याला फेडता येऊ नये, कवयित्रीने या ठिकाणी सांगायचे आहे की हे ऋणसुद्धा आपल्याला फेडता येऊ नये। या ठिकाणी उतराई म्हणजे उपकार फेडलेला आणि ऋण म्हणजे उपकार।
त्यानंतर बघूया आपण समोरचे कडवे. तिच्या एकेका शब्दाला रत्नकांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी, कधी चांदणे शीतल. कवयित्री या ठिकाणी म्हणतात की आपली ही मराठी भाषा प्रत्येक शब्दाला रत्नांचे मोल प्राप्त झालेले असते. तसेच कांचनाचे म्हणजेच कांचन म्हणजे सुवर्ण, सुवर्णाचं मोल प्राप्त झालेले आहे. मोल म्हणजे महत्त्व, सुवर्णाचं महत्त्व प्राप्त झालेले आहे. या मराठी भाषेतला प्रत्येक शब्द हा कधी तप्त म्हणजे लोह म्हणजे लोखंड, लोखंडाप्रमाणे तप्त असतो, तर कधी चांदण्याप्रमाणे शीतल असतो म्हणजेच थंड असतो. अशी ही आपली मराठी भाषा आहे. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेवनिया नाना बोली माझी मराठी सजली. माझी मराठी भाषा ही अनेक बोली भाषा घेऊन नटलेली आहे, सजलेली आहे. की जसे रानवाऱ्यामध्ये अनेक गंध म्हणजे वास, अनेक वास मिसळलेले असतात, तसेच अनेक बोली भाषा ह्या आपल्या मायबोलीमध्ये आहेत. अशी ही आपली भाषा अतिशय सुंदर आहे, तसेच अतिशय गोडसुद्धा आहे. आपल्या मराठी भाषेच्या कितीतरी बोली भाषा आहेत आणि या सर्व बोली भाषेला आपली मराठी भाषा आपल्याला सामावून घेत आहे. म्हणून आपल्याला ही भाषा अगदी जवळची वाटते. जसे कोकणामध्ये बोलली जाणारी कोकणी भाषा, तसेच खानदेश या ठिकाणी बोलली जाणारी ऐराणी बोली भाषा, वऱ्हाडी भाषा किंवा महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते. म्हणजेच आपली ही भाषा मराठी भाषा सर्व बोली भाषेला सामावून घेत असते. अशी ही आपली सुंदर भाषा आहे, अतिशय थोर भाषा आहे. या भाषेविषयी आपल्याला अभिमान असायला हवा, असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगत आहेत. म्हणजे याविषयीची भावना व्यक्त करत आहेत. त्यानंतर बघूया आपण समोरचे कडवे. यानंतर कवयित्री सांगत आहेत की माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. म्हणजे आपली अशी ही मराठी भाषा अमृताप्रमाणे थोर आहे. अमृत प्राशन केल्यानंतर आपल्याला अमरत्व प्राप्त होते. अगदी मराठी भाषासुद्धा अमृताप्रमाणे आहे. ही भाषा ज्याला अनुभवायला मिळते ते सर्व नशीबवान आहेत आणि आपण या भाषेचे सुपुत्र आहोत. या भाषेमध्ये सुद्धा आपल्याला संवाद साधता येतो. तसेच या भाषेतून संस्कार मिळतात. ही भाषा म्हणजेच मराठी भाषा ही अतिशय महान आहे. यात कोणताही दुजाभाव म्हणजेच भेदभाव केला जात नाही. या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो. आपली मातृभाषा ही अभिमानास्पद आहे. आपण सगळेजण नशीबवान आहोत, भाग्यवान आहोत की अशी ही मराठी भाषा आपली आहे. अशा या मराठी भाषेचा अभिमान आपण करायला पाहिजे, असं या ठिकाणी कवी सांगत आहेत. म्हणजे याविषयीचा अभिमान, याविषयीचा आदर, सन्मान कवयित्रींनी या कवितेमध्ये केलेला आहे. या ठिकाणी प्राशन म्हणजे सेवन करणे आणि दुजाभाव म्हणजेच भेदभाव करणे. त्यानंतर बघूया आपण शेवटचे कडवे. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. कवयित्री म्हणतात की माझी मराठी भाषा अतिशय महान आहे, अतिशय थोर आहे. ही मराठी भाषेची थोरवी किती वर्णन करावी, कोणत्या शब्दामध्ये वर्णन करावी,
या शब्दांमध्ये, या मराठी भाषेमध्ये महानता सांगता येणार नाही. शब्दांमध्ये तिची महानता वर्णन करता येणार नाही. अशी ही मराठी भाषा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही मराठी भाषा जाऊन पोहोचलेली आहे. मराठीची ओवी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मला ती ऐकू येत आहे. इतक्या दूरपर्यंत माझी मराठी भाषा पोहोचलेली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात, विविध भागात, विविध ठिकाणी ही मराठी भाषा अभ्यासली जात आहे. आपली मराठी भाषिक लोक जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलेत तरीसुद्धा घरी बोलत असताना मराठीतूनच बोलली जाते. अशा या मराठी भाषेने सगळ्यांना आपलेसे केले आहे. अशा या मराठी भाषेवर सगळ्यांनी प्रेम करायला पाहिजे. मनापासून ही भाषा शिकायला पाहिजे. या मराठी भाषेचा सन्मान व गौरव कवयित्रीने या कवितेमध्ये केलेला आहे. शेवटी या कवितेतून असा बोध मिळतो की मराठी भाषा आपल्याला जर समृद्ध करायची असेल, तर तिचा अभिमान आपल्याला खऱ्या अर्थाने टिकून ठेवायचा असेल, तर आपण सगळ्यांनी या विद्यार्थी दशेत शुद्ध मराठी बोलले पाहिजे, शुद्ध मराठी वाचले पाहिजे, शुद्ध मराठी लिहिता आले पाहिजे व या मराठी भाषेच्या उद्धारासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. मराठी भाषेचा आपण आदर करूया, इतर भाषांचा सुद्धा आदर करूया. अशी ही आपली सुंदर अशी मराठी भाषेविषयीची कविता आहे. थँक्यू.